नमस्कार मित्र हो, दीपक बुक ह्या यूट्यूब चॅनेलवर मनापासून प्रेम करणाऱ्या तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांचे सहर्ष स्वागत. साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे लिखित पाझर ह्या कादंबरीचे अभिवाचन तुमच्यासाठी होत आहे. सादरीकरण आवडल्यास कृपया लाईक करा. यातून मला पुढील भाग सादर करण्यासाठी प्रेरणा मिळेल. आपल्या मित्रपरिवाराबरोबर कादंबरीची लिंक शेअर करा. जर तुम्ही पहिल्यांदा चॅनलला भेट दिली असेल तर सबस्क्राईब करा व बेलच्या चिन्हावर क्लिक करा आणि ऑल बटन सिलेक्ट करा. कमेंट करायला विसरू नका. तर सादर आहे पाझर. सूर्य आपल्या चालीनं तिन्ही सांजेची वाट चालत होता. आकाश स्वच्छ दिसत होतं. उन्हाची रखरख शांत झाली होती, परंतु वारा कोंडून घालावा तसा बेपत्ता झाला होता. चंद्रा वरचेवर आकाशाकडे पाहत होती. लखलखीत आकाश पाहत ती एकेक काम उरकत होती. आज पाऊस येणार नाही अशी तिची खात्री झाली होती. ती निर्भयपणे भाजीपाल्याची पाटी भरीत होती आणि मध्येच आकाशाकडे पाहत होती. तुकाराम पाटील दुपारीच गावात गेला होता. नोकर चाकराकडून सर्व कामे नीट करून घे असं तो जाताना म्हणाला होता. त्याप्रमाणे सर्व कामं झाली होती. ऊस, मका, हळद ह्या पिकांना पाणी पाजून झालं होतं. ती वांग्याचा ओटा भरून दारात आली. पुन्हा तिनं सहज आकाशात पाहिलं. बगळ्यांचा एक मोठा थवा तिच्या डोकीवरून वारणा नदीकडे वेगाने गेला. शांतपणे उडत जाणारे बगळे आता वेगाने का गेले हे तिच्या लक्षात आलं नाही. पांढरा शालू वाऱ्यानं उडत जावा तसा तो बगळ्याचा थवा पाहून तिला गंमत वाटली. परंतु तिला पावसानं फसवलं होतं. पारगावच्या पाठीमागे त्या डोंगरावर वळीव फळी धरून उतरला होता. तिथं काळ्या ढगांनी गर्दी केली होती आणि पाऊस फळी धरून सरकत नदीकडे येत होता. तो डोंगर आणि गाव त्यानं चोपून काढला होता. आपल्याकडे येणारा पाऊस पाहून ती भ्याली. तोच वारा उठला. वीज कडाडू लागली. एकाएकी वातावरण काळवाणलं. वारा तर सारा शिवार हलवू लागला. तिने घाई केली, कास घातली. पाटी उचलून ती गावाकडे निघाली. वारा सुटला आहे, पाऊस येणार नाही अशी मनाची समजूत घालून ती पाय उचलू लागली. वाऱ्याचा वेग सारखा वाढत होता. एकाएकी सूर्य झाकला गेला. ते चमत्कारिक वातावरण पाहत ती चालू लागली. बरीच चालून गेली आणि पुन्हा थांबली. गोंधळली. मध्येच जर पावसानं गाठलं तर काय करायचं ती विचार करू लागली. का आपलं परत जावं, पण परत जाऊन आपण आपल्या मळ्यातील घरात अडकून बसलो तर काय करायचं? तिथं मी कशी राहायची? 2 चाकरगडी माणसं, त्यांच्यात किती थांबायचं? काय होणार? आपण भिजूच एवढंच ना. भिजत भिजत घर तरी जवळ करू असं म्हणून तिनं धीर केला आणि ती चालू लागली. ती नानाच्या मळ्याशेजारी आली. तोच पाऊस इकडे येत आहे अशी वर्दी द्यायला यावं तशी एक मोठी पावसाची सर आली. त्या सलामीच्या सरीनं ती चिंब झाली. तिनं घाबरून आपल्या मळ्याकडे पाहिलं आणि आता काय भिजायचं ते भिजलो, मग का थांबायचं? असंच भिजत जायचं तसा निश्चय करून ती चालू लागली. परंतु पुढून येणारा वारा तिला पाऊल टाकू देत नव्हता. ती डोक्यावरची पाटी दोन्ही हातात घट्ट धरून छाती पुढं काढून वाऱ्याला रेटीत एक एक पाऊल टाकीत होती. ती नानाच्या मळ्याजवळ कशी तरी आली. नी काय ही पिढा झाली असं म्हणून ती उभी राहिली. ती ओढ्यात उभी होती. विचार करीत होती, परंतु तिला काही सुचत नव्हतं. वाऱ्यातून पावसाचे थेंब येत होते. तिनं बाजूला पाहिलं. 10-12 पावलावर नानाचं घर दिसत होतं. ओढ्यातून वर चढलं की घर, पण नानाच्या घरात दडायला जाणं भयंकर धोक्याचं आणि अपमानास्पद होतं. नाना बांधावर उभा होता. त्यानं चपळाईनं जाऊन चंद्राचा हात धरला आणि तिला भरकन ओढून सोप्यात नेली. सोप्यात जातात तिच्या मस्तकाची आग झाली. तिनं संतापून नानाकडे पाहिलं, परंतु तो पारगावकडं गंभीर नजरेने पाहत होता. आज ह्यानं घात केला, याला हीच संधी मिळाली. सोडवण्यासाठीच यानं मला अशी ओढून आणली आहे. ती रागानं थरारू लागली. तोंडावरचं पाणी पुसत धाकत स्वरात म्हणाली, माझा हात का धरलास? मला अशी ओढून तू का आणलीस? नायकाड्याची अवलाद या थराला गेली असेल याची मला कल्पना नव्हती. ती फणफणली, नागिनीसारखी खवळली आणि येणाऱ्या भयंकर प्रसंगाला तोंड द्यायला ती सिद्ध झाली. नमस्कार मित्र हो, यापुढे ही मजेदार कादंबरी आहे, पण त्याआधी लोकशाहीर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे लिखित पाझर ही कादंबरी
आवडले असेल तर लाईक करा. पाझर या कादंबरीचा पुढील भाग ऐकण्यासाठी दीपक बुक ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा व इतरांनाही शेअर करा. तर चला सुरू करूया. तुला कसलीच कल्पना नाही? नाना शांतपणे त्या ओढ्याकडे पाहत म्हणाला. आधी गावाकडे पहा आणि मग बोल. ये पुढे ये. आणि चंद्रा गावाकडे पाहू लागली. डोंगरावरचं पाणी लगेच ओढ्यात गोळा झालं होतं आणि तो ओढा भरून नदीकडे भरवेगाने येत होता. त्या प्रचंड पाणलोटाखाली ओढ्याकाठची झाडं झुडपं गडप झाली होती. काही उकडली गेली होती, काही मुळासकट पाण्यात वाहत होती. दोन्ही काठ तुडवीत तो ओढा गरजत येत होता. आला आला म्हणता ओढा आला आणि नानाच्या मळ्याजवळून नदीकडे धावला. तो अकराळ विक्राळ ओढा, त्याची ती भयान उग्रता आणि उत्पात पाहून चंद्राला कापरं भरलं. आज आपलं काय झालं असतं याचा ती विचार करू लागली. आणि आजही आपण ती चूक केली. मी ह्या पाण्यात वाहत गेले असते म्हणून त्यानं माझा हात धरून मला वाचवली आणि मी भलताच गैरसमज करून घेऊन नको ते बोलून गेले याची जाणीव होऊन ती मनात लाजली. बाहेर पाऊस पडत होता, वीज कडाडत होती, आभाळ दणदणत होतं, ओढा घुमत होता. आत्ता बोल, माझी अवलाद कोणत्या थराला गेली आहे आणि तिनं कसला अपराध केला? नानानं जवळीक स्वरात विचारलं. तशी ती दचकली, हळूच त्याच्याकडे फिरली आणि काय उत्तर द्यावं याचा विचार करत मक्क चेहरा करून पाहू लागली. त्याच्या डोळ्यातील संताप पाहून पुन्हा तिचा चेहरा पडला. परंतु माझी चूक झाली हे कबूल करायला तिचं मन तयार नव्हतं. पुन्हा नानानं आवाज चढवून विचारलं, माझ्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे मला. आता हा आपला पिछा सोडणार नाही याची खात्री होऊन ती उगीच अंगावर काटा शिरल्यासारखं करीत दोन्ही हाताची घडी छातीवर घट्ट धरून म्हणाली, आता मी किती दूर गेले असते? आता तू वारणामाईच्या कडेवर बसून सांगलीच्या मार्गाला लागली असतीस. नाना म्हणाला, परंतु तू माझ्या अवलादीनं केलेला गुन्हा माझ्या पदरात घाल. नाना एकाएकी भडकला. त्यानं डोळे वाटरले. चंद्रा भयभीत झाली, किंचित मागं सरली आणि केविलवाणा चेहरा करून म्हणाली, म्हणजे तुम्ही मला मारणार की काय? मी तुला मारणार नाही, पण काय? उचलून ह्या ओढ्यात फेकून देणार. जशी वाचवली होती तशीच बुडवणार. अहो पण काय? आता तरी तुला समजलं का की मी तुझा हात का धरला ते? होय, समजलं ना. का धरला बरं? मी वाहून जाऊ नये म्हणून. मग तशी का बोललीस? माझी चूक झाली. चंद्रानं अखेर चूक कबूल केली. मान खाली घालून हळूच म्हणाली, मला प्रथम समजलंच नाही म्हणून मी ती चूक केली. चूक केलीस? परंतु का चूक केलीस? चूक झाली ती मी कबूल केली. आता काय पाया पडू का? म्हणजे आत्मा शांत होईल. मग नाना शांत झाला. दूर जाऊन भिंतीला पाठ टेकून बसला. चंद्रा तशीच उभी होती. ती खाली पाहत होती. तिच्या अंगावरचं लुगडं भिजून तिच्या देहाला बिलगलं होतं. एक केसाची बट तिच्या गालावर चिकटली होती. नानाकडं पाहायची तिला हिंमत होत नव्हती. पुन्हा नाना उठला, घरात गेला. दुसरा खंदील पेटवून सोप्यात ठेवून पुन्हा आपल्या जागेवर जाऊन बसला. त्याच्या पुढं चंद्रा उभी होती. तिच्या अंगात थंडी शिरली होती. तो पुन्हा उठला. खुंटीचा टॉवेल घेऊन तिच्या अंगावर टाकून म्हणाला, अगं पूस आणि तो पदर पिळून टाक. नको, मी सारीच भिजली आहे. ती म्हणाली, आणखी पुढं हा काय काय सांगणार आहे आणि कोणता प्रसंग आपल्यावर येणार आहे ह्या विचारानं तिच्या काळजात धडकी भरली होती. नि इतक्या दिवसांचा भयंकर वैराचा सूर जर त्यानं तितक्याच भयंकर रीतीनं उगवला तर? तिच्या अंगावर काटा उभा राहिला. ती तशीच उभी होती. वरवर हसत होती. भिजलेली केळ वाऱ्यानं हलावी तशी हलत होती. नानानं विचार केला. घरात जाऊन चूल पेटवली. चहाला 2 कप पाणी ठेवलं. पुन्हा बाहेर येऊन बसला. चंद्रा त्याची प्रत्येक हालचाल डोळ्यांच्या कोपऱ्यातून पाहत होती. काय बोलावं, कुठं बसावं ह्या विचारानं ती अवघडली होती. मी बाहेर पाहत होती. बाहेर पाऊस पडत होता. उलट वाढत होता. थंड वारा सोप्यात शिरत होता. चंद्रा थरथर कापत होती. चंद्रा, त्यानं हाक मारली. काय? ती चमकली. इकडे ये. नानानं
हुकमी आवाज काढला. कशाला? ती हळूहळू पुढे येऊन थांबली. आता पुढं काय सांगणार याची वाट पाहू लागली. तू अशी का उभी आहेस? कशी? चोरासारखी? नाना म्हणाला. गरीब होऊन? ती हसली. त्या शब्दाने तिला धीर दिला. मी गरिबासारखं उभा राहू नये अशी याची इच्छा आहे आणि मीही गरीब नाही याची याला जाणीव आहे. हा निश्चित मनानं मोठा आहे. तिच्या मनातील अळी सैल झाली. भीती निवडू लागली. म्हणाली, मग कशी उभी राहू? तुला थंडी वाजते? होय, मी पार भिजले आहे. तिनं नानाकडे पाहिले. ती पाण्यानं भिजलेल्या फुलासारखी दिसत होती. नाना विचार करून म्हणाला, चंद्रा, ते लुगडं फेड. काय? ती गांगरली. म्हणाली, लुगडं? होय, ते लुगडं भिजलं आहे ना. पण इथं फेडू म्हणता की काय? ती म्हणाली. तुमच्या पुढं माझं डोकं फिरलं नाही. नाना म्हणाला. माझ्या पुढं लुगडं फेड असं म्हणालो मी. मग? ती हसली. नाना घरात जाऊन एक धोतर घेऊन आला. ते तिच्या अंगावर टाकून म्हणाला, हे घे, नी घरात जा. लुगडं सोडून हे नेस. चूल पेटली आहे. चुलीवर लुगडं वाळव. आतून दार बंद करून घे. चुलीवर चहाला पाणी ठेवलं आहे. चहा कर. तो पिऊन लुगडं नेसून बाहेर जा. ती काहीच बोलली नाही. घरात गेली. आतून दाराला कडी लावली. नंतर तिनं ओलं लुगडं सोडलं आणि धोतर नेसून ती चुलीपुढं बसली. नानाच्या मनाचा वर्तनाचा विचार करीत करीत तिनं अंगात ऊब आणली. लुगडं चुलीवर धरून सुकवू लागली. हा भाग संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. लाईक करा. यापुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय भारत.